सर्वात मोठं भय आपण तिकडेच चाललो. म्हणायचं असते मरण आलं रे, मरण मोकळच नाही, मरण येतच नाही, आहे तिथंच आहे, आपणच जातो. एकतुणीला लोकांनी एसटी केली. आषाढीच्या वेळेला 50 प्रवासी ज्ञानबा तुकाराम करीत पंढरपूरला पोहोचले. 8 तासांनी एसटी थांबली पंढरपुरात. मग एकमेकाला एकतुणीचे प्रवासी म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, ते कशाला आलं? हे गेलं 8 तास गेलं तरी तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं येतच नाही. प्रत्येक आपण तिकडेच चाललो. दिवसेंदिवस आपला जो प्रवास चालू आहे तो मरणाकडे. आणि मरण म्हणजे 4 दुःखाचं एकत्रीकरण. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. मरायच्या वेळेला हे 4ही दुःख एकत्रित येतात. खाली टाकल्यानंतर पहिला चित्रपट जीवनाचा उभा राहतो की कळायला लागल्यापासून कालपर्यंत मी काय केलं. हाची घडोघडी चित्ताय तरी 11च्या पुढे जात नाही, काळजी करू नका. काय जन्मा येऊन केली म्या जोडी. हाची घडोघडी खाली टाकलं मरायच्या आधीची अवस्था की त्याच्या संपूर्ण चित्रपट. याला म्हणतात अनुताप, अनुतापाचं दुःख. आता मेल्यावर माझ्या संपत्तीचं, वैभवाचं, बायका पोराचं कसं होईल हे मोहजन्य. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं जेव्हा, ही वडाताण, हे विश्लेषण. आणि टकरी, त्याला टकरी म्हणतात. ते सारखं वर पाहतं, पापण्या हलवत नाही, पाय गार पडलेले असतात, उष्णता छातीमध्ये, इथे कंठात प्राण, वाचा गेलेली. 2-3 मिनिटाचा पाहुणा, हे शेवटचं. की सारखं वर पाहतं, त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंगाचारी आणि कीर्तनकार. आम्ही काय एवढं पापी आहोत? कोण दोघं? राजू नाना. एक तर कुत्र्याला दिसतात, नाही तर ज्याच्या करता आले त्याला. कारण स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र गेलं होतं, ते यमपुरी पाहून आलं वापस पुण्य संपल्यानंतर. त्या दिवसापासून कुत्र्यांना यम दिसतात. गावात यमदूत आले म्हणजे त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत विव्हळतात, कारण त्यांना यमदूत दिसतात. भुंकण्याचा प्रयत्न करतात, बोबडी वळते, बोबडी. एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला आणि झुरळ दिसलं बवर, तर झुरळ नाही म्हणत, झुझू करतात. तसं कुत्र्याची अवस्था. वो 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 वो. त्या दिवशी त्याचं कारण शोधा तुम्ही. आणि मग माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का प्रल्हादराव. 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबा काय नाना, अरे कुत्री रडायला लागली गावात. हो. जास्त आजारी कोण आहे? हे दोघं सोडून समजायचं यमदूत आले. हे यमदूत कुत्र्यांना दिसतात. दुसरं ज्याच्या करता आले त्याला दिसतात. त्याचं वर्णन आहे. 11 विक्रा काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट, फरफरा ओढती बिकट मार्के, काटे कुटे ठाई ठाई, खड्डे मोठे, दंशती सर्प विंचू कुटे, ऊर्ध्व मार्गे उडत, हिंस्त्र पशु लचके तोडती, क्रूरगी धाड बोचून खाती, रक्तबंबाय ऐशा रीती दया कोणा येईना, दूर राहिली नाती गोती, राज्य वैभवती संपत्ती पडदुता, यमदूता हाती असाय आणि एकटा. आणि मग नाही त्या यमासी करुणा. मग तिथं गेल्यावर यम धर्मा पुढे उभं केल्या जातं. चित्रगुप्ताला यमधर्म विचारता, याचं कसं काय काय म्हणतील. मग चित्रगुप्त वाचून दाखवतो. हे 50 वर्ष सप्ताह झाला पण कीर्तनात गेलं नव्हतं. अजून काय, कधी वर्गणी दिली नाही, देणाऱ्याला विरोध केला. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. हा ना. मग यम धर्म विचारतो, कारे केशवासी चुकले
दारू खैराचे इंगळ त्याला खिळ्याच्या वनातून चालवतात. आर पार खिळे घुसतात पायामध्ये. छिद्र 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 पायाला झाले. मग खैर नावाच्या लाकडाचे निखारे. मग त्याच्यानंतर लाल लोखंडाचा खांब त्याला कवटाळतात. आणि त्याच्यानंतर तापल्या तेलाच्या उकळत्या कढईत टाकतात. बापरे काय काही असंही म्हणतील एक तुम्ही जे काय बाता हाणता महाराज. अहो तिथं छिद्र पायाला पडतात. 2 हात यमदूत धरतात. अहो डेड बॉडी तर इथंच आहे. हो ते बरोबर आहे. ती अंत्यसंस्कारासाठी तुम्हाला दिलेली आहे. पण त्याच्यातला जो जीवात्मा जातो ना त्याला तिथं एक शरीर मिळतं. तुम्ही अशी काळजी करू नका. हे राहू द्या तुमच्याकडे पत्राच्या शेडमध्ये न्यायला. राम बोलो भाई राम. त्याच्यातला जीवात्मा जो जातो त्याला तिथं शरीर तयार असतं. तुम्ही काही प्रयत्न करायचे नाही. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडा बरं. बिमार पडल्यावर तुम्हाला तुमच्या मुलाने पुण्याला नेला. तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालावा लागतो. झगा तयार आहे दवाखान्यात तसं तिथं शरीर तयार आहे. तुम्ही फक्त मरून पहा. काय करू नका तिथं. मग एक हात यमदूत इकडून एक हात धरतो. तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभाबाई कवटाळती. अशी तारू खैराचे इंगळ निघताती ज्वाळ तैलपाकी. हे सत्शास्त्र श्रवणावरून ज्याला कळून चुकलं की सर्वात मोठं भय यमराजाचं आहे म्हणजे काळाचं आहे. आणि तो नादबाबांच्या जवळ आला. वेळ कमी असल्यानं चरणावर डोकं ठेवून रडला. बाबा काय सत्शास्त्र श्रवणानं कळालं मला सर्वात मोठं भय काळाचं आहे. आणि त्या काळाच्या भयातून मुक्त होण्याचा उपाय सांगावा म्हणून तुमच्याकडे आलो. नाथ महाराज म्हणतात याच्यासाठी येतात साधक लोक माझ्याकडे. मी त्यांना उपाय सुचवतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना त्याला फायदा सुद्धा झाला. भय कळी काळाचे नाही तया. भय कळी काळाचे नाही तया. भय कळी काळाचे नाही तया. भय कळी काळाचे तेची ज्ञानेश्वरी वाचे बजता साचे. तेची ज्ञानेश्वरी वाचे बजता साचे.
काळाचं भय वाटते का? मग उपाय आहे ना. काय करावं लागेल महाराज? ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. दान सांगितलं ना तुला, मग पटत नाही ना महाराज. का ज्ञानेश्वरी वाचायची म्हणतात, मग कळी काळाचं भय नाही म्हणता. हो, मी सेवानिवृत्त होऊन 20 वर्षे झाले, दररोज ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही. असं अरले का? मग वाचण्यात फरक असला पाहिजे बरं का. हे पहा, साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे, हे सिद्ध होत असतं. नाहीतर संभाजीनगरच्या स्टँडवर बऱ्याच यष्ट्या, हे घाई गेलं, यष्टीत बसलं, डबल बेल झाली, पार अर्धा तास झाला, यष्टी बदनापूर पर्यंत गेली. मग हे म्हणतं, कंडक्टर एक पुणे, उतर खाली. अहो नगदी पैसे घ्या साहेब. बाकीचे उदाहरण उतार दिलं उतरून त्याला. का? पैसे नाही, 500ची नोट दाखवतं. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच बसलं. अरे का जात नाही? चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे, हे सिद्ध होत असतं. ते 6 जण, राजू नाना इकडची एकही गोष्ट सांगत नाही 11 पर्यंत, सगळ्या गोष्टी तिकडच्या सांगतो. तिकडचं कोणी इकडे ऐकायला नसल्यामुळे 6 जण व्यसनी होते. आणि हे पहा, व्यसनी माणसं व्यसन सोबतच ठेवतात. सूर्य मावळतीला आला, 6 जण निघालेले. म्हणले आता, आणि नदी वाहत होती. म्हणला नदी वाहते रे, असं सांगतात की मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये गंगेचं पाणी बघितलं की त्यांना ओढायची इच्छा होते, असं म्हणतात. एक दम मारून मग जाऊ पलीकडे. 6 जण एवढे घाई कामं करतात राजू नाना. त्यांच्या सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी कोणी मदत करत नाही. पण त्यांच्यातली पहा, एकानं सोडली गाठोडी, दुसरं पळत गेलं, पाणी आणलं, तिसऱ्यानं मळून काढला, चौथ्यानं नारळाच्या दोरीची गुंडाळी केली, 5व्यानं गुलाबाच्या फुलाचा रस काढला. चोपदार पाठ आहे मला, गोल्डन भानुश आहे. कोण आहे? बरोबर आहे का? नावं चुकली? अरे एकदाच वाचत असतो आम्ही. विठ्ठल मग त्यांच्यातली संघटना पहा. भरून झाल्यावर नारळाच्या दोरीची गुंडाळी, मग काडीपेटी लावली. एकमेका सहाय्य करू आणि मग अवघे धरू. आणि मग एक 2 दम झाले. ते म्हणतात हुक्का सबका लाडला. बरं काय बंडे शास्त्री, हे तुमच्या भागवतात नाही. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिर जैसा गोपीन में कान. ते म्हणतात, जसा पूर्वी रास क्रीडेच्या वेळेला कृष्ण गोपिका फिरत होता, तसा गांजा आमच्यात फिरतो. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिरे. ज्यानं हात पुढे केला त्याचा मान. 2 4 दम झाले, डोळे लाल झाले, सूर्य मावळला. पलीकडे जायचं राजू नाना. आता पलीकडे जायचं आहे आता रे. गुडगा पाण्यात गेले. त्या भागातलं एक आलं, अरे कुठले, कोण्या गावचे? लांबचे. आहो. काय आत्महत्या करता का? म्हणजे पोहायला तर कोणाला नाही. मग 2 पुरुष पाणी आहे ना. बापरे, मग कसं जायचं? अरे पलीकडे जा, इथून अर्धा किलोमीटर एक नावाडी आहे, नावाड्याच्या पाया पडून पलीकडे जा. आता 8:30 वाजले. नावाडी गेला घरी, दोर बांधून झाडाला. पण हे लाल डोळेवाले म्हणले, अरे नसू दे नावाडी ना, आपण रे. डोळे लाल झाले. बसले 9 वाजता, नावेत बसले 9 वाजता. म्हणले आपण 6 जण आहे ना, दोघाची पाळी. 9 ते 12 दोघांना वल्ले मारले. हवा तुला. 12 ते 3 दुसरी दोघं. हवा तुला. 3 ते 6 तिसरी जोडी.
पहाटेचं कोंबडं वरडलं भर नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. साधन नाही का? नावेत बसले. प्रयत्न नाही का? रात्रभर वल्ले मारले. मग का जात नाही? दोर सोडला नाही. दोर राजू नाना दोर सोडला नाही आणि हे वल्ले मारू मारू मेले तरी पलीकडे जाईल का? तसं प्रेमरूपी दोर बांधलाय आम्ही संसाराच्या झाडाला आणि भक्तीचे वल्ले लोकांसाठी चाललेले. म्हणून अंतर तुझ्या संसार भक्ती माया संसार भक्ती बाह्यात्कार म्हणून अंतर तुझे पायी. म्हणजे तुझ्या वाचण्यात दोष असला पाहिजे का? साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नाही तर दोष साधनामध्ये आहे. तसा तुझ्या वाचण्यात दोष आहे. म्हणजे वाचण्याची काही पद्धत आहे का एकनाथ महाराज? पद्धत नंतर सांगतो मी, त्यासाठी आलो. फक्त तुझी पद्धत आधी सांग. माझी 20 वर्ष झाले रिटायर. मुलगाही नोकरीवर आहे महाराज, सूनही नोकरीवर आहे. ते लहान नातवंड खेळवायचा कार्यक्रम माझ्याकडे असतो. दोन्ही नातू एकाच पाळण्यात टाकतो बाबा. एका हाती पाळण्याची दोरी आणि एका हाती ज्ञानेश्वरी. ओम नमो जियाद्या बाळा जो जो रे कुलभूषणा जय जय सुसंवेद्या आत्मरूप दशरथ नंदना. एका हातानं पाळण्याची दोरी ओढतो महाराज आणि एका हातानं ज्ञानेश्वरी. म्हणूनच फरक. लेका अशी वाचून मेला तरी फायदा होईल का? बघ, ते 20 रुपयाचं पुस्तक नाही. प्रत्येक ववीतून माझी माऊली माझ्यासोबत साक्षात बोलते ही भावना ठेवून. भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी. वाची ज्ञानेश्वरी. परमार्थामध्ये महत्व आहे ते भावाला. भाव धरी तरी तारील पाषाण. नाहीतर दगडाचा स्वभाव आहे तो स्वतः बुडतो, त्याचा आश्रय करणाऱ्यालाही बुडवतो. पण श्रद्धा ठेवली ना, भाव धरी तरी. त्याला कोणीतरी सांगितलं की गुरु करावा लागतो जीवनात. मेंढ्या वळणारा गडी, बरं का अशोकराव, मेंढ्या वळणारा गडी होता. त्याला कोणीतरी सांगितलं, बरं का भवर, हे आमच्या सेवेतच होते, 8 दिवस त्यांच्याकडे होतो, त्यामुळे ते काही घाबरत नाही महाराजांना. पाहिलाच आहे म्हणा महाराज, 8 दिवस पाहिला. कोणीतरी सांगितलं अशोकराव त्याला की गुरु करावा लागतो. सुनले चतुर सुजान, सुनले चतुर सुजान, निगुरे नाही रहे ना. त्यानं काय पाडशास्त्री, मग त्यानं
त्याला कळालं की पलीकडच्या गावाला गुरु आले आणि ते शिष्याला माळी घालतात शिष्य, आणि मग काहीतरी गुरुला दक्षिणाही न्यावी लागते हेही त्याला माहिती होतं. आणि हा आडदांड गडी, मेंढ्या वळणारा गडी, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल ने 112 किलो वजन. लक्षात आला का शिष्य? जाताना आपल्या शेतातून गेलं, गुरुजीसाठी कोशिंबीरची पेंडी 2 वांगे, आधीचा आडदांड. आणि त्या गुरुजीच्या भोवताल भवर परदेशातले शिष्य बसले होते. ते मक्याच्या कणसासारखे केस डोक्याला, टोमॅटो सारखे कलर, परदेशातले फळे घेऊन आलेले. आणि हे तिथं गेलं, काना एवढी उंच काठी, खांद्यावर घोंगड, 12 बंदी, गुडघ्याच्यावर धोत्र, कोल्हापुरी जोडा, कोल्हापुरी मिशा, 112 किलो वजन, 6.5 फूट, 58 इंच छाती आणि तांबडे डोळे वाघासारखे. वांगेन कोशिंबीरची पेंडी. गेलं नाही, वाकलं नाही, नमस्कार नाही. आपण जर्सी गाईच्या खोंडाला चारा टाकतो तसे वांगेन कोशिंबीर गुरु पुढे आपटली. लक्षात घ्या, गुरु तर हादरलेच. बरं कमी जास्त बोलतो काठी आहे कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला दिवसभर मेंढ्यावाला, त्याला काय दिवसभर. संध्याकाळी आला म्हणजे 2 बैंगने कुजडी, हरिपाठ 2 बैंगने कुजडी, जेवायच्या आधी 2 बैंगने कोथमीर की जुडी, झोपायच्या आधी 2 बैंगने कोथमीर जुडी, झोपून उठल्यावर सकाळी 2 बैंगने 1 वर्ष मंत्र जपला यानं 2 बैंगने कोथमीर की जुडी. आणि दुसऱ्या वर्षी याचे गुरुजी पलीकडच्या गावात कळालं. निघाला, बायको म्हणली कुठे झाला तुम्ही? गुरु आहे माझं पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत. असं करा, गुरुला आपल्या घरी आणा. मी घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, आरती करून ठेवते, गादी टाकून ठेवते. तुमच्या गुरुसाठी सगळे थॉम्सनची द्राक्षी, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूसचे, बिस्किट ग्लुकोजचं काय लागत ते सगळे, फक्त गुरु घरी आणा. ठीक आहे म्हणला. आणि केलं तर नदी दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. मला आता पलीकडे कसं जाऊ? गुरुजी पलीकडे आहे. पण लक्षात आलं, गुरुजी म्हणले होते 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, मंत्राचा जप कर, भवसागर तरसील. भवसागर नदी काय अवघड आहे म्हणला, 2000 फुटाची. राजू नाना घोंगडा अंथरलं त्यांना काठाला आणि मांडी घातली, डोळे मिटले, गुरुचं केलं ध्यान. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गेलं पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? गेलं घोंगड्यावर बसून पाण्याहून कापसे सर घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं आणि गुरुकडे आलं. बरोबर गुरुनं ओळखलं, गेल्या सालचं वांग्यावालं. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती. अरे तू पलीकडचा गावचा? हो गुरुदेवा. रात्री मुक्कामी होता का? नाही. मग आता घरून आलो. घरून आला? अरे पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, नदी दुथडी भरून वाहते. पोहून आला म्हणाव तर तुझे कपडे भिजले नाही. चेष्टा करत का गुरु? गेल्या साली काय म्हणला तू? पहिलं तुम्हाला मेंढ्यावाला होता बरोबर, तशी त्याच्या भाषेत सांगतो. 2 बैंगन कोथमीर खिचडी, भाव ठेवून मंत्र जप म्हणला, भवसागर तरसील. पलीकडे घोंगड्यावर बसलो, तुझं ध्यान केलं, मंत्र जपला, अलीकडे आलो. पाण्याहून? हा, घोंगड्यावर बसून पाण्याहून. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात गुरुजी, तसे पावला त्याच्याकडे. नुसता आलो नाही, मग तुझी तयारी झाली. तुझी तयारी म्हटल्यावर आदरला गुरु. त्याची भाषा समजून घ्या. तयारी म्हणजे घरी सारवून ठेवलं घर, रांगोळ्या घातल्या, बायको वाट पाहती, थॉम्सनची द्राक्षी केस, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूसचे, लेकरही वाट पाहतात दर्शनाला. तुला घेऊन जायला आलो. गुरु हादरला. अशोकराव याला हो म्हणावं, दडदडीत मरण आहे. नाही म्हणावं, याच्या भावनेला तडा आहे. गुरुने ठरवलं, नाहीतरी मरण आहेस ना, 1 दिवस मेलो तरी चालल, पण याच्या भावनेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावाला पुढन, गुरु माग, ज्याचे परदेशात शिष्य आहे राजू नाना, सगळे तांबडे शिष्य माग. नदी दुथडी भरून वाहती आहे आणि ते घोंगडा अंथरलं. यानं डबल अंथरलं, तर डबल शीट जायचं. आणि ते पुराचं पाणी बघितलं आणि गुरुनी तांबड्या शिष्यांना नमस्कार केला.
तांबडे इंग्रजीतून एकमेकाला म्हणू लागले आता पुन्हा दर्शन नाही. आणि गुरुनही सांगितलं बरं का कापसे सर, आम्ही जातो आमच्या गावा नदी वाहती आमचा राम राम घ्यावा आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्या. गोंगड्यावर झालं का बोलून अरे बस गोंगड्यावाला आला. गुरु बसला माग. ए संतोष, गुरु बसला माग. लट 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 गुरु कापत होता पुराचं पाणी पाहून. गोंगड्यावाला म्हणला प्रवचन कसा बाता हाणतो, भाऊसागर तरा लेखा नदीच्या पुराला घाबरतो. मेंढ्यावाला भीती वाटते बाबा. मग माझी कंबर धर, गुरुला सांगतो कंबर धर माझी. त्याने मजबूत धरली कंबर अशी का त्यानं ठरवलं मरू तर दोघंही मरू, डेड बॉड्या दोघांच्या येऊ दे फुगून वर पंचनाम्याला. तरी लटल. अजून भीती गेली नाही वाटते तुझी? नाही, पाण्याची भीती वाटते. डोळे घे लावून. मेंढ्यावाला म्हणतो गुरुला लावतो म्हणला आता नाही उघडायचे रे पुन्हा. मंत्र जपला तो बैंगणे कोथमिरी की जोडी चल घोंगडी पैल धडी. घोंगड्यावर बसून गुरु शिष्य पलीकडे. 1 वर्षापासून निंदा टिंगल टवाळी करणारे परदेशातले तांबडे आता घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले नदीच्या काठाला. पण तिकडे त्यानं घोंगड झटकलं, खांद्यावर टाकलं. जगात ज्याचे शिष्य आहे त्या गुरुनं मेंढ्यावाल्याला दंडवत घातला. जे पायाला मिठी मारून गुरु रडला. हे काय करता गुरु? कोणा नरकाला नेऊन घालता तुम्ही? गुरुजी आहेत माझं. अरे वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे आज खरं सांगतो भाऊ, तुझी चेष्टा केली रे गेल्या साली, पण तू दाखवून दिलं भावामध्ये काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही, जाहीर तुझा गुरु तारला. विठ्ठल हे पुस्तक नाही, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमधून साक्षात माझी माऊली ज्ञानोबाराय माझ्याशी बोलती अशी भावना ठेवून भाव धरोनिया बरोबर लक्ष ठेवा. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी महाराज. आता डोळे उघडले आमचे. उद्यापासून तशाच पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचील मी. पण फायदा कृपा करी हरी तयावरी. भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यावर हरी कृपा करतो. आणि एक लक्षात ठेवा, कृपेत जी ताकद आहे ना टकले पाटील, ती कृपा करणाऱ्यात नाही. कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली कापसे सर त्याला विचारा, नाही तर सर्व माहिती आहे तुम्हाला. काळवंडे शास्त्री, रामायणातले 2 पात्र डोळ्यापुढे आणा, हनुमान श्रीराम. ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चाललं. जय श्रीराम. जेमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बेरचने हनुमान. तेवढ्या गायनात असं ते घाईत गेलं ना, हळूहळू गेलं का? जेमी अमोघ रघुपती करबाना, धनुष्यापासून बाण सुटावा श्रीरामचंद्राचा, सरळ रेषेत हनुमानजी. म्हणजे कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं. ज्याच्यावर कृपा केली तो मारोतराव एका ओढीत लंकेत गेला. म्हणून कृपा महत्वाची आहे. कृपा. आणि ती कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. धरीतीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. कारण भगवंतात जी ताकद नाही ते कृपेत आहे. प्रारब्धाने कोणाला सोडलं का राजू नाना? खरं सांगा, प्रारब्धाने कोणाला सोडलं? प्रत्येकाला आहे. अरे लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, दगडाला आहे,
प्रेताला सुद्धा 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं विलासराव, त्याचे 2 तुकडे केल्यावर अर्ध्या तुकड्याचा 6 इंच तुकडा त्याचा केला चिमटा, उरला 6 इंच त्याचा केला चमचा. अशोकराव आधी एकच होतं लोखंड, पण 2 तुकडे केले, 1 चिमटा झाला आणि 1 चमचा. प्रारब्ध किती बदललं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. चुकीचं आहे का राजू नाना? चिमटा जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच. फक्त आपला चमचा कीर्तनात राहू द्या. याचं कारण सांगतो. पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे. आता आंघोळ झाली आणि कांदा पोहे की चमचा. मी असं विचारतो, पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? त्यालाच म्हणतात चमचा. मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं ते चमचा. चिमटा और चमचे, हे लोखंडाचं प्रारब्ध. चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. है ना? दगडाचं प्रारब्ध. 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला, 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली. उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. आधी एकच होता का नाही? पण अर्ध्या तुकड्याची मूर्ती आणि अर्ध्या तुकड्याची पायरी. काय झालं? ज्याची पायरी तिथं जोड्यासह लाता ठेवतो आम्ही, आणि जे मूर्ती तिथं डोकं, हे दगडाचं प्रारब्ध. पूजा एकावरी पाय, पाय ठेवी. बदललं प्रारब्ध. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ. एक मंत्रालयात एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करत, आणि एक दादरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करत. प्रारब्ध आहे. काही काही माणसं. तुम्हाला काही माहिती आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेब मी एकाच वर्गात शिकलो, असे बाता मारणारे लोक आहेत ना. कोणाकोणाच्या वर्गात होते साहेब कोणाच माहिती. ठीक आहे भाऊ, चांगलं झालं, पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे आणि तू कोयते घेऊ जर्सी गायसाठी ऊसच तोडला पाहिजे का? याला म्हणतात प्रारब्ध. प्रत्येकाला आहे. दगडाला आहे. अरे प्रेताला किसी की लाश पर फूलों की लड़ी, किसी की लाश बिगर कफन की पड़ी. पाहिलं तुम्हाला? एक प्रेत कसं सजवल्या जातं की जसा नवरदेवाची यात्रा, आणि एक 3 दिवस झाले येड्या बाबोळी जवळ पोलीस पंचनाम्याला कुत्री बसली भोवताल. प्रारब्ध मानावं लागेल तुम्हाला. त्याच्यात बदल करण्याची ताकद परमेश्वरात सुद्धा नाही. अरे परमेश्वराला चुकत नाही, बाकीचं कशाला? नामा म्हणे कर्म देखा देवादिका चुकेना. पण प्रारब्धात बदल करायची ताकद भगवंताच्या कृपेत आहे. मी याकरता आपली वेळ घेतली. आता एक तुम्हाला थोडासा संदर्भ, बरं का, काळेपांडे शास्त्री तुम्हाला माहित असेल ते, पण सुदामजी, थोडस सांगू का अशोकराव? मला माहिती आहे तुम्ही त्याच पार्टीने बोलणार. सांगा बरं, ठीक आहे. थोडासा एक नवीन विषय 2 मिनिटात सांगतो. एक ब्राह्मणीन, तिचा नवरा मेलेला, 2 लेकरं, जंगलात राहत होती. विधवा बाई जाऊन काहीतरी मागायची आणि लेकराला पोसायची. जंगलातली घटना. वंजळभर हरभरे कुठून तरी आणले, अर्धे खाऊ घातले लेकराला आणि अर्धी गाठोडी फडक्यात बांधून, उतरंड पूर्वी असायची, उतरंड म्हणजे ठेवली. रात्री झोपल्यावर चोरटे आले. चोरट्यानं ते सगळे पाहिलं तर ते हरभऱ्याची गाठोडी, दागिन्याचे मनीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोराने डोकं चालवलं, दागिन्याची गाठोडी सापडली. काढली, पळा लागले. हिला जाग आली तर उतरंड पडली आणि ते चोरटे पुरं आणि ही माग. अरे वाटोळ होईल तुमचं. माझ्या लेकरासाठी सकाळी काही मिळणार नाही म्हणून हरभरे गाठोडीत बांधून ठेवले होते, ते घेऊन चालला. शाप आहे माझा. हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे नीट ऐका.
आणि मग ते चालले सांदीपणी गुरुच्या आश्रमापासून चोरटे. म्हणले तर हरभरे आले का दिले फेकून आश्रमात. सकाळी सरपण आणायला दोघाला पाठवलं. ती गाठोडी गुरुमातेला सापडली. पण सुदामजी रात्री 12ला जागे होते. ब्राह्मणींच्या शापाचे शब्द ऐकले होते. हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. तीच गाठोडी गुरुमातेनं दिली. भूक लागल लेकरं खा. सुदामजीच्या जवळ दिली. खरंच भूक लागली. सुदामजीनं सगळे हरभरे खाल्ले, देवाला दिले नाही. इथपर्यंत ठीक आहे. आणि मग सुदामजी जेव्हा द्वारकेला आले, लवकर कसे आले? राहिलेले सांगतील काय पांडेशास्त्री. लवकर आले म्हणजे वेळ नाही. आणि सगळे झाल्यावर देवाने विचारलं, सुदामा जी आपको एक दिन की याद है? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल फटाया, लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. कृष्णा सुदामा को भूख सताया और चोड़ी से चना सुदामा चबाया. मैंने कहा था सुदाम क्या खात है, तब करने लगे थे बहाना, बरसात पाणी जे घबराना, कुछ नाही खात प्रभू दात कटकटात है. मी म्हणत होतो पाऊस पडला होता आणि काय खातो रे तू? म्हणला खात नाही काय, दात वाजतात थंडीनं बोलला होता. मग मी काय म्हणलं होतं? हसकर बोले ते कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्मभर भिकारी. सुदामा हो देवा खरं आहे. मग एवढं आपलं एकमेकावर प्रेम होतं. सगळे हरभरे तूच खाल्ले, मला का नाही दिले होते? आज बोलतो माय बापा. रात्री 12ची गोष्ट. तुम्ही सगळे विद्यार्थी झोपला होता, मी जागा होतो. ब्राह्मणीन धावत होती, चोरटे पळत होते. आपल्या गुरुच्या आश्रमात ती गाठोडी फेकली. त्या ब्राह्मणीनं शाप दिला होता, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. मी ऐकलं होतं. तीच गाठोडी गुरु मातेनं दिली आपल्याला. मी ठरवलं या हरभऱ्या मागं शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील. मग माझ्या परमेश्वरानं जर हरभरे खाल्ले आणि तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्र्यांना कोण सांभाळेल? मग मी ठरवलं देवा आमच्यासारखे किती दरिद्री होऊ दे, पण माझा जगाचा बाप दरिद्री होता कामा नये म्हणून तुम्हाला हरभरे खाऊ दिले नाही. कुंकुम तिलक बोट वर होती राजुणाना, अंगठा खाली, पण असा फिरवला देवानं. लक्षात घ्या. कारण सुदामजीच्या कपाळावरचं विधी लिखित अक्षर होतं श्रीक्षय. श्रीक्षयचा अर्थ होतो लक्ष्मीचा नाश. अक्षर फिरवलं, यक्षश्री केला. श्रीक्षयचा यक्षश्री होतो म्हणजे धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. लक्षात घ्या. म्हणजे प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. हरी कृपेत त्याचा नाश. पण हरीच्या कृपेत आहे. आणि ती कृपा हरीची होण्यासाठी एवढंच कर भाव धरून या. माझी ज्ञानेश्वरी फायदा कृपा करी हरी तयावरी. महाराजांनी आलो कशासाठी 9 वाजता तुमच्याकडे? काळ्याच्या भयातून सोडवा म्हणून.
तिथं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचे वदता साचेन भय कळी काळाचे नाही तया. तिसऱ्या चरणात. आणि पहिल्या चरणातला फायदा सांगतात, कृपा करी हरी तयावरी. अरे हो, दम काढ. हरीच्या कृपेचा आणि काळाचा भय नसण्याचा फार मोठा संबंध आहे. तो वारकरी खांद्यावर झेंडा ज्ञानबा तुकाराम चालला, पाटलाच्या वाड्या पडून चालला होता. पाटलाचं कुत्र होतं, धावलं. वारकरी या गळ्यात पाय टाकले अशोकराव. वारकरी घाबरला बरं का टकले पाटील. दगड घ्यायला लोक म्हणले, वारकरी बाबा दगड हाणला का कुत्र्यानं नरड फोडलं. अरे मग गळ्यात पाय टाकले काय करू. काहीच करू नको, ज्याचा आहे त्याला हाक मार. कोणाचा आहे. आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी. बाकीचा उद्योग नको, फक्त हाक मार. पाय टाकले गळ्यात कुत्र्यानं. वारकरी घाबरून म्हणतो, कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र गरीबाचं नरड फोडल. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात. पण पाटला लक्षात, कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील बाहेर नाही आले. कांदा पोहे खाता खाता आवाज दिला बरं का टकले पाटील, मोत्या मोत्या येऊ. मालकाचा आवाज ऐकला आणि कुत्र्यानं वारकरी सोडला. पडतच आलं कुत्र शेपूट हलवत. आणि मग थोड्या वेळानं मालक आले. पाहिलं तर वारकरी, दादा तुमच्यावर धावलं होतं कुत्र. कोण पाटील, या आत या आत या आत या. कुत्र अंगणात बसलेलं होतं. वारकऱ्याला वरच्या छपरात बसवलं घोंगडे टाकून. ग्लासभर दूध आणलं वारकऱ्यासाठी. 3च घोटात ग्लास रिकामा केला. वारकऱ्याचं फेर म्हणजे काय. पुन्हा पायावर डोकं ठेवलं. आता येत जा वारकरी दादा. येत जाईल आता. येत जा बरं का. हो येत जाईल आता. आता येत जा. हो तुमचाच वाडा समजायचा. येत जा. हो येत जाईल येत जाईल. असं करता करता वारकरी मागं सरकत होता. सरकता सरकता वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र जाग्यावर बसू नये. का. कुत्र्यानं बघितलं, ज्याचं नरड फोडणार होतो त्याला माझ्या पाटलानं ग्लासभर दूध दिलं आणि याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. याच्यावर माझ्या मालकाची कृपा आहे. हे चावण्याच्या लायकीचं नाही. अरे जर पाटील उभा आहे, कुत्र्याचा मालक, तर वारकऱ्याला कुत्र्याचं भय वाटत नाही. तसा काळाचा मालक हरी, त्याची कृपा झाल्यावर भय कळी काळाचे नाही. बरस आहे पण ते बरस असू दे. वेळेची सवय आहे बघ राजू नाना, त्याच्यात बदल नाही. एकदा हात वर करा. शाबास. एवढं घे भाऊ. जाऊ दे पहिल्या पानावर पेपरला. इकडे राजू नानाचे, विलासरावचे, हे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे, प्रल्हादरावचे, मदगे पाटलाचे, अशोकरावचे, हे सगळ्यांचे हात घे. उद्या पेपरला दिसले पाहिजे भजन करतात म्हणून. एका तालात सर्वाड्या विठोबा पद्धतशी चालतं शिस्तीत, काही घाई नाही. तुम्ही तिकडे चाल म्हणा, 2 कामं होतात. हा बस जमलं. भवदरोनिया बाचे जानी सोनी, भवदरोनिया बाचे जानी सोनी, भवदरोनिया बाचे
सांगितो श्री विष्णु सोमके आपण सांगितो श्री विष्णु
ज्ञानेश्वरीचाच आग्रह का धरता नाथ बाबा? याचं कारण आहे बाबा, तो ज्या ग्रंथावर आधारित ग्रंथ आहे तो असामान्य ग्रंथ जगात असणारी श्रीमद भगवद्गीता आहे. हरिसम जगत कछु वस्तू नाही, नाही प्रेम समपंथ, सद्गुरु समसज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर नसते. अजूनही गोरखपूर प्रेस गीता किंमत 1 रुपया, गुटख्याची पुडी 5.5 रुपये, गीता 10 रुपये का? आम्ही खात नाही म्हणून मी विचारलं. तुम्हाला कसे भाव माहित? अरे हो, विकताय तुम्ही गुटखे. सकाळ पेपर आहे ना, सकाळ काय किंमत आहे? 7 रुपयाला सकाळ मिळतो आणि गीता मात्र रुपयालाच मिळते. तरी असं समजू नका की 7 रुपयाचा सकाळ भारी दर्जाचा, रुपयाची गीता हलक्या दर्जाची नाही. कारण सकाळला महत्व दुपारपर्यंतच असते, म्हणून त्याचं नाव सकाळ असते. उलट सकाळ दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत टिकला तर सकाळी सकाळी. मी काही बोललो नाही, तुम्ही हसा. पण गीतेला 5000 वर्षे झाले आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो हे ना. मग गीतेला एवढं महत्व का? अरे वेदापेक्षा महत्व. कारण वेदाचा जन्म श्वासातून आहे आणि गीतेचा स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. निश्वासी जन्म लेगा वेद रासी. उत्तर आहे वेदाचा जन्म श्वासातून झाला आणि गीतेचा जन्म मुखातून झाला. म्हणून स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. कोण सांगे, कुठे सांगे, केव्हा सांगे, कशामुळे सांगे? बरं का संबळे, या सर्व प्रश्नाचे हो म्हणत जा, या सर्व प्रश्नाची उत्तर एकाच प्रमाणात आहे. अर्जुना संकट पडता, अर्जुना संकट पडता, अर्जुना संकट पडता, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. आता काय 20 मिनिट राहिले, 18. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तुम्ही फक्त प्रश्न विचारा, काय सांगे? गीता. कुठे सांगे? कुरुक्षेत्री. कोण सांगे? हरी. कोणाला? अर्जुनाला. कशामुळे? संकट पडता जरबाळी. अशा 5 प्रश्नाची उत्तर एका प्रमाणात आहे. कोण सांगे, कुठं सांगे, कशामुळे सांगे, वगैरे वगैरे वगैरे. घरी गेल्यावर पहा. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता जो उपदेश केला त्याचं नाव आहे श्रीमद भगवद गीता. पण गीता संस्कृतमध्ये, सर्वांना माहित आहे, संस्कृतमध्ये काय अवघड आहे?
म्हणजे अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला म्हणजे संस्कृत होत असते. असं एक सासू लंगडी होती. लंगडी तिचा पाय कटला होता अपघातात, पण तिचा जावाई संस्कृतचा प्राध्यापक होता. संस्कृतचा. मग सासू लंगडी अशिक्षित. जावाई आला. माळवदाचं घर होतं बरं का टकले पाटील, माळवदाचं घर. आता सासू लंगडी स्वयंपाक केला, जावायला जीव आता वाढता येत नाही, तिथं बसवलं चुलीपाशी 5 फुटावर. आणि जावायचं जेवण चालू झालं. लंगड्या सासून सुरुवात केली. तुम्ही शिक्षक आहे म्हणे. लंगडी सासू म्हणते प्राध्यापक संस्कृतचे. तुम्ही गुरुजी आहे म्हणे. गुरुजी हो. काय शिकित्या? संस्कृतच्या प्राध्यापकाला लंगड्या सासूचा प्रश्न काय शिकित्या? मी संस्कृत शिकवतो. एवढा सोपा इसे. आता आदरलाच ना संस्कृतचा प्राध्यापक. म्हणले माझी लंगडी सासू संस्कृतला सोपा विषय समजते. तुम्हाला येतं काय संस्कृत सासूबाई? मग त्याचं काय अवघड आहे? बोला बरं. भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. हे लंगड्या सासूची संस्कृत सांगतो. राजू ना माळवदाचं घर. भुंगा लाकडं करत होता, भुगा खाली पडत होता. लंगडी सासू संस्कृतच्या प्राध्यापकाला संस्कृत मध्ये बोलून सांगत होती. भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. अरे एवढी जर सोपी असती तर देवाला ज्ञानोबारायचा अवतार घ्यावा लागला असता का? म्हणून संस्कृत भाषा जगासी कळेना. म्हणून नारायणा करुणा म्हणून नारायणा करुणा आली. आता एक मजा सांगतो. गीता हे औषध आहे, वेद डॉक्टर आहे, भगवान कृष्ण आमचा बाप आहे, ज्ञानोबा राय माझी आपली आई आहे. अशी 4 भूमिका लक्षात घ्या की झालं. जवळजवळ आलं उरकत आपलं. गीता हे औषध आहे, वेद डॉक्टर आहे. डॉक्टरचं काय काम असते? बाप मुलाला घेऊन जातो दवाखान्यात, आहे ना. अशोकराव झोपवा. काय झालं? तपासलं. मी सांगतो ती बाटली लिहून आणली. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. 3 दिवसात व्यवस्थित होईल. 270 रुपये काढा. हे डॉक्टरचं काम. बाळाला तपासणे, औषध लिहून देणे, पथ्य सांगणे. तसं वेदाचं काम आहे डॉक्टरचं. अहितापासून काढिती हित देवणी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणून वेद झाले डॉक्टर. आता तिथून पुढे काम बापाचं सुरू होते. बाप कडेवर बाळाला, आजारी बाळाला, आणि एका हाती बाटली. बाटली म्हणजे औषधाची. ते डॉक्टरने पण भलत्या बाटल्यानं काढू. मग बाटलीला आणि बाळाला घेऊन बाप घरी येतो आईजवळ. हे बाळ, ही बाटली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको. 10:30 वाजले, ऑफिसची वेळ झाली, मी निघालो. इथे संपलं काम बापाचं. दवाखान्यात संपलं डॉक्टरचं. तो वेद डॉक्टर आहे. कृष्ण आमचा बाप आहे. त्यानं गीतारूपी औषधाची बाटली आमच्या आईच्या हाती दिली, ज्ञानोबा रायाच्या.
मग आईचं काम काय? पहिल्यांदा ते बाटलीला झाकण असते ना, आई पहिल्यांदा बाटलीचं झाकण उघडते. तसं गीतारूपी औषधाच्या बाटलीला संस्कृतचं सील होतं. आमच्या आईनं पहिल्यांदा केलं काय? संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी गीताचे औषध आहे. बाटलीन बाळ आणून देणारे आमचे भगवान बाप आहे. जिच्या जवळ दिली ती आमची ज्ञानोबा राय माय आहे. मग आईनं पहिल्यांदा बाटलीचं सील तोडलं आणि एक एक चमचा असे 9000 ओव्या चमच्या म्हणजे 9000 ओव्याच्या द्वारा आम्हा लेकराला औषध पाजलं. लक्षात आलं ना? ब्रह्म साम्राज्य